मी मगाच्या सभेमध्ये जे बोललो तर काय झालं, आजपर्यंत पहिल्या प्रथम आणि माझी ना नाहीये त्याला अजिबात नाही. आता सुद्धा कोणाला येऊन तपासत असेल हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर हे असे आमदार उभे म्हटलं काय तुमच्या बॅगा तपासायचे, म्हटलं तपासा. मी तो व्हिडिओ केलाय. म्हटलं माझं जे काय तपासायचं तपासा, त्या बॅगेत आणखी काय नाही ते पण तपासा. पण म्हटलं तुम्ही मोदींची बॅग तपासली का, शहाची बॅग तपासता, मिंद्याची बॅग तपासता, गुलाबी जॅकेटची तपासता, मग तिसरा कोण राहिला? बघा असं आहे, निवडणूक आयोगाने माझं शिवसेना नाव दुसऱ्याला दिल्यानंतर तुम्ही ज्याच्यामुळे ते दिलं गेलं त्याचं नाव तुम्ही टरबूज ठेवून टाकलं. मग त्यांची बॅग तपासायची की नाही? मग मला त्यांनी कालच सांगितलं, साहेब खरं सांगू मोदी आणि शहा आले होती बॅग नाही तपासायची, जाताना बॅग तपासायची. कारण इकडे येतात आणि महाराष्ट्र लुटून नेतात, तर जाताना बॅग त्यांची तपासा. पण आज मी जाहीर करतोय माझी बॅग तपासायची तेवढ्या वेळी तपासा. पण मोदी, शहा, देवेंद्र, अजित पवार, मिंदे यांच्या देखील बॅगा तपासल्या गेल्याच पाहिजे. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही मी आल्यानंतर जसे तपासणीसाठी उभे होतात तसं मोदी, शहा आणि मिंदे आल्यानंतर स्टँड मारून उभे राहता कामा नये. जसा मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरतोय त्यांचा नेता म्हणून, तसेच ते जर का भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरणार असतील तर ते ज्या वेळेला पंतप्रधान नाही, ते भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांना जो न्याय आहे तोच मला, आणि मला जो न्याय आहे तोच त्यांना न्याय, आणि त्यांना लागलाच पाहिजे.